राज्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतीये। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे 2600 कोटींची मागणी केलेली आहे। दुष्काळी स्थितीची तातडीने पाहणी करून मदत देण्याची मागणी करणारा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाने केंद्र सरकारला पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। जानेवारीपूर्वी ही मदत मिळावी असा प्रयत्न सुरू असल्याचं देखील समजतंय। राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने धरणांमधल्या पाणीसाठ्यात मोठी घट होतीये। राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 67.64% पाणीसाठा असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20% कमी आहे। सध्या 355 गावं आणि 959 वाड्यांमध्ये 377 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। उच्चांकी तेल आयातीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या देशी खाद्यतेल उद्योगाला पेंडींच्या निर्यातीमुळे दिलासा मिळालेला आहे। एप्रिल ते ऑक्टोबर या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत पेंडींच्या निर्यातीत 30% वाढ झालेली आहे। बिगर जनुकीय सुधारित सोयाबीन आणि मोहरीच्या पेंडीला आग्नेय आशियासह अमेरिका आणि युरोपमधून मोठी मागणी आहे। नांदेडमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला असून काही भागातला वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता। वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातल्या पिकांना बसण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलं झोडपलंय। या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। कांद्याची रोपं वाहून गेलेली आहेत। साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणीला अडचणी निर्माण होणार असल्याने शेतकरी हतबल झाले। शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय, तर खळ्यात जनावरांसाठी ठेवलेला पेंढा देखील भिजलाय। काही भागांमध्ये घरांवरचे पत्रे उडाल्याने नागरिकांचं लाखोंचं नुकसान झालंय। जळगावच्या नशिराबादमधल्या शेतांमध्ये रानडुकरानं थैमान घातलंय। रानडुकरानं 1 ते 1.5 एकरावरच्या ऊसाचं नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं भरपाई देण्यासह रानडुकराचा बंदोबस्त करण्याची देखील मागणी केली आहे। सरकार हे सभागृहातल्या संख्याबळावर पडत असतं, बाहेर कोण बोलतंय म्हणून सरकार पडत नाही असं महत्त्वाचं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं। पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे नाही तर विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत। त्यामुळे उगाच पक्षांतरबंदी कायदा उल्लंघनाची वक्तव्य करू नयेत असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय। कुठलाही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याबाबत राज्यातल्या जनतेनं निश्चिंत राहावं अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। कल्याण दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। 56 वर्षांपूर्वी पहिल्यांदा निवडून गेलो तेव्हा तरुण आमदारांना कल्याण विधानसभेचे आमदार कृष्णराव धुळप मार्गदर्शन करायचे अशी आठवण त्यांनी सांगितली आहे। महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती नसेल तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे जात होतो आणि समजून घेत होतो असं देखील शरद पवार म्हणाले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 30 नोव्हेंबरला रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे या मतदारसंघातला आढावा घेणार आहेत। केंद्रात मदत लागत असेल तर भाजप आहे, पण आम्ही शिंदे गटाचे आहोत। आधीच आमचे 2 तुकडे झालेत, त्यामुळे आधे इधर आधे उधर अशी आमची स्थिती आहे असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावलाय। परीट समाजाच्या आरक्षणाबाबत जी शिफारस करायची ती राज्य सरकारनं करून टाकली आहे, त्यामुळे मेहरबानी करून राज्याला त्रास देऊ नका असा गमतीशीर टोला सुद्धा गुलाबराव पाटलांनी परीट समाजाच्या कार्यक्रमामध्ये लगावलेला आहे। सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये आरक्षणावरनं राजकारण सुरू आहे, मात्र या सगळ्या राजकारणात देशाचं काय होणार याची आम्हाला चिंता वाटतेय असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। कुणाला आरक्षण द्या किंवा देऊ नका आमचा विरोध नाही, पण ज्याला आरक्षण द्यायचंय त्याला सरकारनं द्यावं हीच मानसिकता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं सुद्धा गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर जात आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या 3 जाहीर सभा होणार आहेत। सर्वात मोठी सभा नांदेडमधल्या वाडीपाटी इथं होणार आहे। तब्बल 111 एकर जागेवर मनोज जरांगे पाटलांची ही जाहीर सभा पार पडणार आहे। मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे ऐन नोव्हेंबर महिन्यात मुंबईकर उकाड्याने त्रस्त झाले। केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण कोकण विभाग तसंच मध्य महाराष्ट्रात आर्द्रता कमालीची वाढलेली आहे।
राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान चढेच राहील असा अंदाज आहे. चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसन विकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी देण्यात आलेले आहेत. चीनमधल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं. ठाण्यातल्या मुरबाडमध्ये देखील अवकाळी पाऊस चांगलाच बरसला. या पावसाचा फटका मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयाला बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे या ग्रामीण रुग्णालयात पाणी साचलं, त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची धावपळ उडाली होती. जळगावातल्या भुसावळमध्ये संत गाडगेबाबा सभागृहाचं लोकार्पण पार पडलं. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं. वधूवर परिचय मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. सरकार आणि पाऊस केव्हा कोसळेल याचा नेम नाही असा मिश्किल टोला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी लगावला. अचानक पावसाचं काय सुरू झालं ते कोणालाच कळत नाही, कारण सध्या सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील हे समजत नाही असा मिश्किल टोला राज ठाकरेंनी लगावला. रत्नागिरीतल्या शिरोडा वेळागर समुद्रामध्ये बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. कोल्हापूरच्या कागलमधून अवधूत जोशी मित्रांसोबत फिरायला गेलेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं अवधूत जोशी पाण्यात बुडाले. यावेळेला मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत जोशी पूर्णपणे दिसेनासे झालेले होते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं बदलापूरमधल्या मोहनानंद परिसरात शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळेला 900 दिव्यांनी मंदिर उजळून निघालं होतं. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेला हजारो दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघाला होता. बुरुज, पायऱ्या, चौथरा आणि कळसापर्यंत तब्बल 3000 दिवे प्रज्वलित करण्यात आलेले होते. प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या बुलढाण्यातल्या देऊळगाव माळी इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिर परिसर दिव्यांनी उजळून टाकला होता. सांगलीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला. सांगलीचा सरकारी घाट आणि कृष्णा वारणा संगमेच्या हरिपूर इथला कृष्णा काठ दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला. वारणा आणि कृष्णेच्या संगमेच्या तीरावर दिव्याच्या माध्यमातून जय श्रीराम लिहून घाटाचा परिसर उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातल्या गंगानगर बायपास परिसरातल्या सालासर बालाजी मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेला तब्बल 10,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले. विविध रंगांच्या आकर्षक ग्लासेसमध्ये सजवलेले हजारो दिवे लक्ष वेधून घेत होते. मावळच्या तळेगाव दाभाडेमधलं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला 5,000 दिव्यांनी मंदिर प्रकाशमय झाल्याचं पाहायला मिळालं. मनमाड, मालेगाव आणि चांदवडसह नाशिकमधल्या ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. रब्बी पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी पुन्हा संकटात सापडले. भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही मोठे नेते आहेत. माझी कोणतीही तक्रार नाही, मात्र मतदारसंघामध्ये फिरण्यात मला कोणतीही अडचण येत नाही असं आमदार कुचे यांनी स्पष्ट केलं. माझी मराठा समाजाबाबत कोणतीही तक्रार नाही असंही त्यांनी सांगितलं. भुजबळांनी हिंगोलीच्या सभेत गावबंदीचं उदाहरण देताना आमदार कुचेंचं नाव घेतलेलं होतं. कुचेंना मराठा आंदोलकांनी मतदारसंघातल्या गावातून हाकलून लावल्याचा आरोप त्यांनी केला होता. छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्री, कन्नड, गंगापूर, सोयगाव आणि सिल्लोडमध्ये जोरदार पाऊस झालाय. जिल्ह्यात रब्बीची पेरणी पूर्ण झाल्यानं रब्बी पिकांना पावसाचा फायदा होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यात मुसळधार पाऊस बरसलाय. संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. ऐन पावसात काही भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. नाशिकच्या गंगापूर धरणातनं जायकवाडीला सोडण्यात आलेलं पाणी आणि शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला अचानक पूर आला. या पुरात गोदावरी नदीच्या काठावर पार्क करण्यात आलेल्या पर्यटकांच्या गाड्या अडकल्या.
या गाड्या पुराच्या पाण्याच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते। धुळ्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। धुळ्यातल्याच साक्रीमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली। ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। धुळ्यासह नंदुरबार, जळगाव आणि नाशकातही विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलाय। वसईमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला। या पावसामुळे खरीपातल्या काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाली, तर रब्बीच्या पेरण्या वाया गेलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जलयुक्त शिवार ही लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। राज्यामध्ये जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी राज्य सरकारतर्फे व्यक्तिविकास केंद्र आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचं सुद्धा यावेळेला जाहीर करण्यात आलं आणि याच दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते। बीडमध्ये शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरनं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना घेराव घातलाय। भरती प्रक्रिया लवकर का राबवली जात नाहीये असा प्रश्न देखील यावेळेला करण्यात आला। तर भरती प्रक्रिया सुरू आहे, सगळ्याच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेसंदर्भात आदेश दिल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर 5 वर्षामध्ये आपण 30,000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शरद पवार पुन्हा एकदा पावसातल्या भाषणामुळे चर्चेत आले। नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेला शरद पवार कार्यक्रमस्थळी पोहोचताच पाऊस सुरू झाला। त्यानंतर पवारांनी भर पावसात व्यासपीठावरनं उपस्थितांशी संवाद साधला। निराशेवर मात करून संघर्ष करू आणि पुढे धैर्यानं लढू असा निर्धार करण्याचं आवाहन पवारांनी कार्यकर्त्यांना केलं। छगन भुजबळ हे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत। भुजबळांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। पुणे विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं आता पुण्यात भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। संविधान ही एक राज्य चालण्याची व्यवस्था आहे, मात्र त्याच गोष्टीला तुम्ही बदलायला सांगता, पण नवी व्यवस्था काय येणार हे तुम्ही सांगा असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलेला होता। यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। संविधान कधीच कोणी बदलू शकत नाही, भारताचं संविधान पवित्र आहे असं म्हणत फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलंय। पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर इथं एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि यावेळेला आयोजकांनी सर्व्हिस रोडवर बाउन्सर उभे करून वाहतूक रोखून धरली होती। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत वाहन चालक आणि चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले। प्रशासनाकडून याकडे कानाडोळा का केला गेलाय असा संतप्त सवाल पुणेकर विचारतायत। मनसेनं पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतलेला आहे। दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 25 नोव्हेंबरची डेडलाईन दिलेली होती। ही डेडलाईन संपताच आता मनसे पुन्हा आक्रमक झालेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहिसर आणि ठाण्यामध्ये खळखट्याक आंदोलनही केलं। सांगलीमधल्या कडेगाव इथं माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली। मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं बैठक निष्फळ ठरली आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत कारखानदारांना मुदत देण्यात आलेली आहे। दिलेल्या वेळेमध्ये तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलेला आहे। नंदुरबारमध्ये शासनानं दुष्काळ जाहीर करून सुद्धा अद्यापही दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे नंदुरबार शहरात महाविकास आघाडीकडनं थाळीनाद करत भीक मागो आंदोलन करण्यात आलं। नाशकात अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। नाशिकच्या बागलाण इथं एका 35 वर्षीय व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला, तर निफाडमधल्या एका शेतकऱ्याचा गारपिटीमुळे मृत्यू झालाय। जिल्ह्याभरात पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 50हून अधिक जनावरांचा मृत्यू झालाय। मुंबईवरच्या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाजवळ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करत असतानाच अचानक पावसानं हजेरी लावली। मात्र पाऊस सुरू असताना सुद्धा फडणवीसांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं। भर पावसात त्यांनी भाषण करत 26/11च्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे।
36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज